ते म्हणतात ना, पैसे आले की काही बायकांचे कपडे आपोआप कमी व्हायला लागतात, असं तसंच काही यांच्या बरोबर झालंय. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय असं. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशी वाटते गावाकडची आरची परशाची जोडी? केवढा कॉन्फिडन्स म्हणायचा ना स्वतःवर. यामुळेच नागराज मंजुळेंनी दुसरा पाठ काढला नाही सैराटचा. तर मित्रांनो, आजचा माझा नवीन लुक कसा वाटला तुम्हाला सांगा मला. आणि मला असं वाटायला हे जे पट्टे जे आहेत थोड्या बारीक बारीक असायला पाहिजे ना, अशा आहे की नाही, तर अजून जरा छान दिसलं असतं. तुम्हाला काय वाटतंय? हे वापस करून हे टॉप वापस करून ना बारीक पट्ट्याचं घेऊ काय? मला असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा मला. हे राहू देऊ का? तर मला कमेंट करून सांगा नक्की. नाही काकू, त्या बारीक पट्टीचा विषयच नाही हो. त्या पट्ट्या पाहिजेलच नव्हत्या डायरेक्ट, तेव्हा अजून भारी वाटलं असतं ते. गजब बेइज्जती है. तर काकू, तुम्हीच विचारताय बरं का लोकांना कसं वाटतंय, का पट्ट्या बारीक पाहिजे होत्या का नाही पाहिजे होत्या असं. लोकांनी त्याच कमेंट केल्या तर लोकांना बोलू नका नंतर. आपलं वय काय, आपण करतो काय याची तर भान पाहिजे ना काकू. जेव्हा तुम्हाला असे व्हिडिओ काढायचे असतील ना, तेव्हा ती माथ्यावरची चंद्रकोर टिकली काढून घेत जा बाजूला आणि मग तसे व्हिडिओ बनवत जा. रुको जरा, सबर करो. वय झालंय आपलं वय बघावा. आपण दिसतो कसे, आपण कपडे कसे घालतो. तर काय रे तुम्ही दुसऱ्याला तरी पण तुम्ही खपाखप टापटप करून येतात कुठं कुठं जाऊन. हा, दुसऱ्याला बरं शिकत होय वय झाले. अजून आमचं वय काय रे? हा, अभी तमाई जवानू. बोलले ते काकू, मी लोक भलत्याच कमेंट करतील असं. त्यात त्यांची काय चूक बरं? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर दिलंय त्यांनी. आणि हो काकू, आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला वय झाला असं बोललो. आम्ही विसरलो होतो, तुम्ही तर अजून जवान आहेत. तुम्ही अजून खूप काही करू शकता. समझने वाले को इशारा कॉपी. आम्हाला वाटलं होतं काकू तुम्ही 90 मारून व्हिडिओ बनवता असं. आज स्वतः बघून पण घेतला आम्ही डोळ्यांनी. चला म्हणलं आज मी पण दाजींसोबत बिअर पिते. काकू, ते दाजी तुमचे आहेत का आमचे आहेत ते पण सांगून द्या जरा आम्हाला, कारण आम्ही लोक त्यातच कन्फ्युज होतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तुम्ही काय मटण खाणार तुम्ही? नुसतं बघून पाणी सुटतंय राव तुम्हाला. नक्कीच तुम्हाला पाणी सुटणार आहे खालून वरून, मला माहित आहे. तर अशी मस्तपैकी भाजी केली आहे रानामध्ये. असतो मी जमके खानाखानीवाली सई भाई. दिलाय समजलं धक्का. हा काकू, आम्ही कुठे चिकन मटण खातो? आमच्याकडे कुठे एवढा पैसा आहे वय? आम्ही लोक तसे मटणाच्या भाजीचा फोटो घेतो त्याला अशी भाजी पोळी लावून खातो. काकू, तुमचं मटण बघून लोकांना खालून वरून पाणी सुटेल का नाही सुटेल ते तर काही माहिती नाही, पण तुमची असली व्हिडिओ बघून लोकांना वरून नाही तर खालून नक्की पाणी सुटत असेल. बड़ा हरामी हो बेटा. असं नाही बरं का काकू, आधीपासून अशी व्हिडिओ बनवतात असं. त्यांचे सबस्क्रायबर लोक सांगतात कमेंट मध्ये, काकू तुम्ही टिकटॉकच्या वेळेस खूप चांगले व्हिडिओ बनवायचे असं. काकूला बी काय ना इंस्टाग्रामचं आणि युट्यूबचं पाणी लागले. काकूंचे 2 युट्यूब चॅनल आहेत. एकावर काकू रेसिपीज बनवतात आणि एकावर आपले डेली ब्लॉगिंग आणि इतर सर्व. अच्छा, हमको सिखा रिया है. रेसिपी चॅनल सोडून आपण काकूंचे ब्लॉगिंग चॅनलचे टायटल वाचू जरा. मी लॉजवर धंदा करते. 17 लोकांचे 17 तोंड. बुधवार पेठ मध्ये धंदा सुरू. डोंगराला किती मोठे हरणे आहेत बघा. तुम्हाला काय वाटतं, करू का मग हा व्यवसाय? कसा राहील सांगा बरं. अशाच जर कमेंट लोकांनी त्यांच्या व्हिडिओवर केल्या असत्या ना, काकूंनी त्या लोकांच्या जिना आराम केला असतं पूर्ण. कंट्रोल उदय. मला एक समजत नाही, या त्याच काकू आहेत का ज्या मागे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणायच्या की लोक आम्हाला असं बोलतात, लोक त्रास देतात, रडून रडून सिंपती घेत होत्या. कारण की मला वाटतं मी यांची 1-2 व्हिडिओ बघितलेत. मला असं वाटतं की या त्याच काकू आहेत का दुसऱ्या आहेत ते मला आठवण नाहीये. कारण की यांच्या अकाउंटवर भरपूर व्हिडिओ आहेत रडून कडून सिंपती घेण्यासारखे. जाऊ द्या, सोडा. आपला हेट असतो तो म्हणजे त्यांच्या कॉन्टेंटला, ना की पर्सनल व्यक्तीला. म्हणून पर्सनल व्यक्तीला जाऊन कोणी हेट देऊ नका. जरी तुम्हाला काही बोलायचं असेल, आपलं कमेंट सेक्शन ओपन आहे, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बोलू शकता. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.